महाराष्ट्रामध्ये पक्षफुटीचं राजकारण आणि एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणारे विविध नेते आणि एखाद्या पक्षाचे बडे बडे नेत्यांचा समावेश हा ज्यांची कारकीर्द 50 वर्ष एखाद्या पक्षामध्ये होती, ज्यांना अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची ओळख एकाच पक्षामुळे झाली होती, ज्या वेळेला ते एकनिष्ठ होते. परंतु त्याच्यानंतरचा आत्ता काळ जर का आपण 2024 ला लागणाऱ्या एप्रिल महिन्यातल्या जर का लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर का बघितल्या, तर याच पार्श्वभूमीवर जर का आपण एक आढावा घेण्याचा प्रयत्न जर का केला, तर पक्षफुटीच्या राजकारणामुळे कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवीन गणित आणि इथलं समीकरण हे बदललेलं सुद्धा आहे. परंतु आता सध्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी अर्थात या वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आणि इथल्या बहुजनांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांची अकोल्यामध्ये सध्या किंवा अकोला पॅटर्न हा सध्या चालतोय का, किंवा याच महायुती आणि महाविकास आघाडीतल्या बिघाडीमुळे किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर जाऊन त्यांच्या ज्या काही जागेसाठी मागणी जी काही त्यांनी केली असेल ती त्यांना मिळेल का, किंवा तेवढ्या जागा त्यांना मिळतील का. अर्थात या सर्व बाबींचा विचार जर का आपण केला, तर जर वंचित बहुजन आघाडीला जर का 27 जागा जर का हव्या असतील किंवा जर का त्यांची इच्छा जर का असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी काढून किंवा ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या खासदारकीच्या या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जो कोणी उमेदवार चांगला असेल किंवा ज्याची तिथे पॉवर असेल, ज्याची ताकद असेल, त्याच उमेदवाराला ही महाविकास आघाडी उभा करेल. अर्थात शिवसेनेचा उमेदवार जर का हिंगोली किंवा यवतमाळ या ठिकाणी जर का तिथे पराभूत होणार जर का नसेल, याचा फटका आपल्या विविध घटक पक्षांना आणि आपल्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला जर का बसणार जर का नसेल, तर त्याच पक्षाचा उमेदवार या महाविकास आघाडीमधून दिला जाईल. परंतु आता अकोला पॅटर्न हा जोरात सुरू आहे, जो प्रकाश आंबेडकर साहेबांच्या त्यांनी या अगोदर तिथे 2 वेळा ते खासदार सुद्धा झाले होते आणि पार्लमेंट मधले त्यांची जर का भाषणं जर का आपण जर का ऐकली किंवा जर का आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न जर का येथे जर का चालला किंवा जर वंचित बहुजन आघाडीमुळे जर का या महाविकास आघाडीला सुद्धा जर का फायदा जर का होत जर का असेल, तर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमधले एक महत्वाचा टर्निंग पॉइंट किंवा महत्वाचे नेते ठरू सुद्धा शकतात. परंतु आता सध्या प्रकाश आंबेडकर यांची अकोला पॅटर्न अर्थात अकोलामध्ये हवा आहे का, अकोल्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवा आहे का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. महाविकास आघाडीमध्ये 2014 किंवा 2019 पासून वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर येऊ पाहतात. त्यांना भाजपाचा येथे किंवा महाराष्ट्रातून सुपडा साफ सुद्धा करायचा आहे. परंतु काही 2014 आणि 2019च्या लढतीमध्ये किंवा महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर नव्हते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून किंवा या वंचित बहुजन आघाडीमधून विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी सर्व सीट आपल्या स्वबळावरती लढवल्या होत्या. परंतु आता महाविकास आघाडीमध्ये याच वंचित बहुजन आघाडीचा आता प्रवेश सुद्धा झालेला आहे. जागांचा काही जरी फॉर्म्युला किंवा ज्या जागा जिथे ज्या जागेवरती ज्या उमेदवाराचा जास्त प्रभाव असेल त्या सीट त्याच अर्थात वंचित बहुजन आघाडी तथा त्याच्यानंतर शिवसेना, त्याच्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर इतर घटक पक्ष आणि मैत्रीचे जे काही घटक पक्ष असतील यांना दिल्या जातील. परंतु प्रकाश आंबेडकर या अकोल्यामध्ये सहजच निवडून येतील. त्याचा एक पुरावा जर का पाहिला तर 2019 ला 3 उमेदवार हे रांगेमध्ये होते. त्याच्यापैकी जर का पाहिलं तर जे विजयी उमेदवार झाले होते अकोला या खासदारकीच्या मतदारसंघामधून, तेथे प्रकाश आंबेडकर हे 2 नंबरला राहिले होते, त्याच्यानंतर 3 नंबरला गेले, त्याच्यानंतर 2 नंबरला आणि 3 नंबरला ते चालत सुद्धा होते. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे पराभूत झाले होते आणि भाजपाचे संजय धोत्रे हे तिथे निवडून आले होते, अर्थात विजयी झाले होते. परंतु संजय धोत्रे यांना त्या 2019च्या लोकसभेमध्ये आंबेडकरांच्या बरोबरीने लढत खेळताना किंवा आंबेडकरांची जी काय हवा होती याच्या मागे आंबेडकर
आंबेडकरांची हवा मतदानाच्या वेळेला थोडीशी ओसरत चालली, परंतु आता चित्र काहीतरी वेगळं होणार आहे. कारण त्यावेळेला संजय धोत्रे यांना, अर्थात ते भाजपाकडून तेथे उमेदवार होते, संजय धोत्रे यांना ज्यांचा तिथे विजय झाला होता त्यांना तेथे 5,54,000हून अधिक मतं होती. त्याच्यानंतर 2 नंबरला असणारे प्रकाश आंबेडकर यांना 2,78,000 ही मतं होती. त्याच्यानंतर 3 नंबरला असणाऱ्या पटेलांना सुद्धा 2,54,000 याच्यापेक्षा थोडी अधिक मतं सुद्धा होती. परंतु 2 नंबरला असणारे प्रकाश आंबेडकर आता 1 नंबरला येऊन विजय होतील का? तर नक्कीच होतील. कारण भाजपा आणि शिवसेना ही एकत्र लढली होती. त्याच्यामुळे संजय धोत्रे यांनी भाजपा बरोबरच या शिवसेनेची सुद्धा मतं खाण्याचं काम केलं होतं. काँग्रेस एका साईडने लढत होती, परंतु आत्ताचा का विचार का केला तर काँग्रेस ही वंचित बहुजन आघाडीमध्ये 5 लाख मतं खाणाऱ्या संजय धोत्रे यांना आता शिवसेनेकडून फटका बसेलच. कारण शिवसेनेची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना फिरतील. अर्थात का या राजकारणाचं इथल्या आपण गणित का पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांनी 2,78,000 अर्थात 2.25 लाख मतदान काढलं होतं. त्याच्यानंतर जे विजयी उमेदवार होते ते म्हणजे संजय धोत्रे यांना 5,54,000 होतं. त्याची सरासरी आपण बघितली किंवा आकडेवारी बघितली तर या 5,54,000 मधून जवळपास 2.5 ते 3 लाख मतदान हे शिवसेनेकडून झालं होतं. त्याच्यामुळे आता हेच मतदान त्यांचं कमी झालं आणि आता महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत तर तेच 2-2.5 लाख मतदान याच प्रकाश आंबेडकरांना झालं तर संजय धोत्रे यांना इथे फटका बसेल. अर्थात ते 2 ते 2.5 लाखहून अधिक मतदान काढू शकत नाही. पण तेच मतदान आता शिवसेनेचं वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकरांना फिरलं तर प्रकाश आंबेडकरांची मतं इथं 5.5 ते 6 लाखाहून अधिक होतील. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा विजय इथे निश्चित आहे. त्याच्यामुळे इथे महाविकास आघाडीमधून काँग्रेस सुद्धा ही प्रकाश आंबेडकरांना मदत करेल. त्याच्यामुळे अकोला पॅटर्न मध्ये बघितलं तर प्रकाश आंबेडकरांना येथे कोणी हरू शकत नाही. अर्थात भाजपाने किती उड्या मारण्याच्या इथे अकोलामध्ये प्रयत्न केला तरी संजय धोत्रे हे 2 ते 2.5 लाखाहून अधिक मतदान काढू शकत नाही. तेच जे काही संजय धोत्रे यांना शिवसेनेच्या मार्फत जे युतीमधून मतदान झालं होतं याचाच फटका हा तेथे प्रकाश आंबेडकरांना बसला होता आणि हाच फटका हा पटेलांना सुद्धा बसला होता. त्याच्यामुळे आत्ताच गणित अकोला पॅटर्न आणि इथल्या लोकसभा लागल्या तर प्रकाश आंबेडकरांचे आत्ता सुद्धा तिथे हवा आहे. कारण वंचितचं मतदान इथे फुटणार नाही. त्याच्याच बरोबर महाविकास आघाडीमधून काँग्रेस आणि शिवसेना यांनी मतदान किंवा प्रकाश आंबेडकरांना मदत केली किंवा ते करतीलच, कारण प्रत्येक सीट ही महाविकास आघाडीसाठी महत्वाची सुद्धा असेल. याचाच फायदा हा वंचित बहुजन आघाडीचा फायदा आणि शिवसेनेचा फायदा हा प्रकाश आंबेडकरांना होईल. आणि वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीमधून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा बाकी ठिकाणी जे काही लोकसभेसाठी उमेदवार काही उभे असतील या प्रकाश आंबेडकरांच्या या वंचित बहुजन आघाडीचा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमधला एक मूळ घटक किंवा आता स्ट्रॉंग पक्ष कोण असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे. कारण इतर 2014 आणि 2019ला या वंचित बहुजन आघाडीचा फटका हा मतदानाद्वारे हा याच महाविकास आघाडीला बसला होता. आणि आपण अकोला पॅटर्नचा विचार केला आणि या राजकारणाची गणित किंवा इथलं समीकरण पाहिलं तर भाजपामध्ये सुद्धा आता अकोल्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. त्याच्यामुळे तेथे सुद्धा उमेदवारासाठी रस्सी घेत चालू आहे आणि याचाच फायदा उचलून प्रकाश आंबेडकर येथे खासदार होतील आणि होतीलच. तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.